नमस्कार मित्रांनो. चला पटकन आपापल्या बॅग्स पॅक करा, कारण आज आपण निघालोय एका एकदम भन्नाट वैज्ञानिक सफारीवर. या सफारीमध्ये आपण आपल्या आजूबाजूच्या सजीवांमधली अशी काही गुपितं, अशी काही रहस्य उलगडणार आहोत की ऐकून सगळेच थक्क व्हाल. मग काय, तयार आहात ना या जबरदस्त प्रवासासाठी? चला तर मग सुरू करूया. चला, आपल्या सफारीची सुरुवात एका गमतीदार प्रश्नानं करूया. कधी असा विचार केलाय का की वनस्पतींना सुद्धा आपल्यासारखा घाम येतो? म्हणजे खरंच हे कसं शक्य आहे? स्क्रीनवर बघा. झाडाच्या पानाला एक प्लास्टिकची पिशवी बांधली आहे आणि आतमध्ये चक्क पाण्याचे थेंब जमा झालेत. अरे वा, हे झालं तरी कसं असेल? चला, या सफारीमध्ये आपण हेच रहस्य शोधून काढूया. चला, आपल्या सफारीचा पहिला स्टॉप, पहिला थांबा आलाय. गाडीतून उतरा आणि एकदम लक्ष देऊन बघा हां, कारण इथे आपण सजीवांचं पहिलं आणि एक खूप महत्त्वाचं रहस्य शोधणार आहोत, आणि ते आहे उत्सर्जन. तर त्या पानावर जे पाण्याचे थेंब दिसले ना, त्याचे रहस्य आता उलगडलं. यालाच म्हणतात उत्सर्जन. बघा, जसं आपण आपल्या शरीरातल्या नको असलेल्या टाकाऊ गोष्टी बाहेर टाकतो, अगदी तसंच वनस्पतीसुद्धा त्यांच्या शरीरातलं जास्तीचं पाणी वाफेच्या रूपात बाहेर टाकतात. आणि हे लक्षात ठेवायचं हां, उत्सर्जन हे सगळ्याच सजीवांचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. ओके, चला गाडी परत सुरू करूया. आता आपली ही सफारी एका अशा जबरदस्त भागात आली आहे जिथे आपल्याला खूप हालचाल बघायला मिळणार आहे. आपण हे बघणार आहोत की सजीव त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींना प्रतिसाद कसा देतात, म्हणजे त्यांची चेतनाक्षमता आणि हालचाल कशी असते. अच्छा, जरा विचार करा. असं कधी झालंय का की डोळ्यांवर अचानक कोणीतरी टॉर्च मारला आणि डोळे आपोआप मिटले गेले? किंवा हाताला कोणी जोरात चिमटा काढला आणि आपण झटकन हात मागे घेतला? लाजाळूच्या झाडाला तर हात लावलाच असेल, कसं लगेच पानं मिटून घेतं ते? आणि रात्री रस्त्यावरचे दिवे लागले की कसे किडे त्या दिव्याभोवती गोळा होतात? का घडतं बरं हे सगळं? यालाच म्हणतात चेतनाक्षमता. एकदम सोपं आहे. आपल्या आजूबाजूला काहीतरी घडतं, त्याला म्हणतात चेतना किंवा स्टिम्युलस. आणि त्यावर सजीव जी काही ॲक्शन घेतात, जी क्रिया करतात, त्याला म्हणतात प्रतिसाद किंवा रिस्पॉन्स. ही प्रतिसाद देण्याची जी क्षमता आहे ना, तीच आहे चेतनाक्षमता. हे पण सजीवांचं एक एकदम खास रहस्य आहे. आता एक गमतीची गोष्ट बघा. प्राणी आणि वनस्पती हे दोघेही प्रतिसाद देतात, पण त्यांच्या हालचाल करण्याच्या पद्धतीत एक मोठा फरक आहे. प्राणी काय करतात? ते एका जागेवरून दुसऱ्या जागी जातात, हो की नाही? जसं की गाय धावते. पण वनस्पती, त्या मात्र एकाच जागी थांबून हालचाल करतात. उदाहरणार्थ, खिडकीत ठेवलेलं एखादं रोप बघा. ते कसं सूर्यप्रकाश जिथे असेल तिकडे झुकतं. चला, आता वेळ झालीये क्विज टाईमची. जरा डोके चालवा बघू. प्रश्न सोपा आहे. वनस्पती आणि प्राणी यांच्या हालचालीमधला मुख्य फरक कोणता आहे? चला पटकन विचार करा. सापडलं उत्तर? अगदी बरोबर. प्राणी आपली जागा बदलतात, पण वनस्पती एका जागी स्थिर राहून हालचाल करतात. खूपच छान. ओके, आता आपण आपल्या सफारीच्या एका खूप खोल आणि महत्त्वाच्या भागात जातोय. इथे आपण प्रत्येक सजीवाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा संपूर्ण प्रवास बघणार आहोत, म्हणजेच त्यांचं जीवनचक्र. प्रत्येक सजीव स्वतःसारखाच एक दुसरा जीव निर्माण करतो. काही प्राणी पिल्लांना जन्म देतात, तर काही अंडी घालतात, बरोबर? आणि वनस्पतींमध्ये तर बियांपासून, खोडापासून किंवा पानांपासून सुद्धा नवीन रोप तयार होतं. ही जी प्रक्रिया आहे ना, स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याची, यालाच म्हणतात प्रजनन. आणि हो, हे सुद्धा सजीवांचं एक खूप महत्त्वाचं लक्षण आहे. चला परत एकदा डोक्याला चालना देऊया. हा प्रश्न जरा विचार करायला लावणारा आहे. हजारो वर्षांपासून आपल्या पृथ्वीवर इतके वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि वनस्पती आहेत, ते आजही कसे काय टिकून आहेत? काय असेल बरं यामागचं मोठं रहस्य? जरा विचार करा. आणि याचं उत्तर आहे प्रजनन. हो, ह्याच प्रजननामुळे सजीवांच्या पिढ्यानपिढ्या पुढे चालू राहतात आणि आपल्या पृथ्वीवरचे जीवनचक्र कधीही न थांबता अविरतपणे सुरू राहतं. आता आपण बोलूया आयुर्मानाबद्दल. प्रत्येक सजीवाचा एक ठराविक जीवनकाळ असतो. म्हणजे ते किती काळ जगतात? हा जो कीटक दिसतोय ना, याचं नाव आहे मे फ्लाय, आणि याचं आयुष्य खूपच कमी असतं. किती असेल असं वाटतंय? ह्याचं आयुष्य फक्त 1 तासापासून ते जास्तीत जास्त 24 तासांपर्यंतच असतं. अरे बापरे, विचार करा, फक्त 1 दिवसाचं आयुष्य. आणि आता याच्या अगदी उलट. हा बघा, महाकाय कासव. ह्याचं आयुष्य तर खूपच जास्त असतं.
या कासवाचं आयुष्य तब्बल 170 वर्षांपर्यंत असू शकतं. ह्यावरून एक गोष्ट तर नक्की कळते की प्रत्येक सजीवाचं आयुर्मान किती वेगवेगळं असतं, नाही का? चला, आता सगळ्यांनी आपले मॅग्निफाईंग ग्लास म्हणजे भिंग बाहेर काढा. कारण आपण आपल्या सफारीमध्ये अजून खोलवर जाणार आहोत. अगदी सूक्ष्म पातळीवर. आपण हे बघणार आहोत की सजीवांचं शरीर आतून नेमकं कशाचं बनलेलं असतं. ह्या चित्रांकडे जरा बघा. एका बाजूला आहे विटांची भिंत आणि दुसऱ्या बाजूला मधमाशीचं पोळं. आता बघा, जशी एक एक वीट जोडून पूर्ण भिंत बनते किंवा लहान लहान कप्पे जोडून मधमाशीचं पोळं तयार होतं, अगदी तसंच सजीवांचं शरीरसुद्धा अशाच लहान लहान घटकांनी बनलेलं असतं. आणि हे जे लहान घटक आहेत ना, यांनाच म्हणतात पेशी, म्हणजेच सेल. जशी वीट ही भिंतीचा सगळ्यात लहान भाग आहे, तशीच पेशी ही सजीवांच्या शरीराचा सगळ्यात लहान भाग आहे. प्रत्येक सजीव या पेशींपासूनच बनलेला असतो. हे तर सजीवांचं सगळ्यात मोठं आणि मूलभूत रहस्य आहे. आता यात पण एक गंमत आहे. काही सजीव फक्त एकाच पेशीने बनलेले असतात. जसं की अमिबा, यांना आपण एकपेशीय म्हणतो. आणि दुसरीकडे हत्ती, मानव, वनस्पती यांसारखे सजीव लाखो करोडो पेशींनी बनलेले असतात. त्यांना म्हणतात बहुपेशीय. चला, आपली सफारी आता अगदी शेवटच्या टप्प्यात पोहोचलीये आणि इथे आपण हे बघणार आहोत की या सजीव सृष्टीतले काही जीव आपले मित्र आहेत, तर काही आपले शत्रू आहेत. म्हणजेच आपण उपयुक्त आणि अपायकारक सजीवांच्या दोन बाजू समजून घेणार आहोत. इथे बघा, किती छान पद्धतीने दोन्ही बाजू दाखवल्या आहेत. वनस्पतींमध्ये बघा, बटाट्यासारख्या वनस्पती आपल्याला अन्न देतात, अडुळसा औषध म्हणून उपयोगी पडतो. पण धोत्रासारख्या काही वनस्पती विषारी असतात, तर तण हे पिकांना त्रास देतं. तसंच प्राण्यांमध्ये कुत्रा आणि गाय आपले पाळीव मित्र आहेत. गांडूळ शेतीसाठी खूप उपयुक्त आहे. पण डास आणि उंदीर हे तर रोगराई पसरवतात, म्हणजे अपायकारक आहेत. तर मित्रांनो, आपली ही एकदम रोमांचक वैज्ञानिक सफारी इथेच संपते. पण जाता जाता कितीतरी रहस्य आपण उलगडली, नाही का? चला, एकदा पटकन आठवून घेऊया आपण काय काय शिकलो. उत्सर्जन, चेतनाक्षमता आणि हालचाल, प्रजनन, ठराविक आयुर्मान आणि सगळ्यात महत्त्वाचं पेशीमय रचना. आजच्या या सफारीनंतर सगळ्यांच्या मनात नक्कीच काहीतरी नवीन प्रश्न आले असतील. मग जरा विचार करा की आपल्या आजूबाजूच्या या सजीव दुनियेबद्दल आपल्या मनात नेमका कोणता एक नवीन प्रश्न आला आहे. तो प्रश्न शोधा आणि त्याचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न नक्की करा. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका मजेदार सफारीमध्ये.